कृपया शांतता राखा। अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं आज या ठिकाणी शेकडो सरपंच उपस्थित आहेत। नागपूर अधिवेशनामध्ये सलग 4 दिवस शेकडो सरपंचांनी अनेक आमदारांच्या अनेक मंत्री महोदयांच्या भेटीगाठी घेतल्या। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आम्ही भेट घेतली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी संवेदना व्यक्त करताना तातडीने शिरसाट साहेब आणि थोड्याच वेळात उदयजी सामंत या ठिकाणी येत आहेत। शिवसेना पक्षाच्या वतीनं या कुटुंबाला पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदतही केली जाणार आहे। अखिल भारतीय सरपंच परिषद राज्यातले सगळे सरपंच अक्षरशः हदरलेत। तर समाजसेवा करणं पाप आहे का? आमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न पडलाय की समाजसेवा करणं पाप आहे का? हॅलो। आणि त्यामुळं आम्ही 4 दिवस परिषद अखिल भारतीय सरपंच परिषद निवेदन करण्याचा प्रयत्न केला की आपण जर समजा या प्रकरणात न्याय नाही मिळाला, आमच्या विनंतीला मान देऊन सुरेश असतील, क्षीरसागर असतील, नमिताताई असतील, अनेक जितेंद्र आव्हाड असतील, अनेकांनी विधानसभेमध्ये या प्रश्नावर आवाज उठवला। शिरसाट साहेब, मी आता थोड्या वेळापूर्वी त्यांच्या घरी जाऊन आलो। मी त्यांच्या मातोश्रींना, त्यांच्या बहिणींना, त्यांच्या मिसेसला भेटलो। एखादा गावचा सरपंच ज्यावेळेस गावाला कुटुंब समजून काम करतो त्यावेळेस त्याच्या प्रपंचाचे किती हाल होतात ते बघायला मिळालं। स्वतःच जुना वाडा आहे, पडका वाडा आहे, पावसाळ्यात सगळ्या घरात पाणी येतं, स्वतःचा मामाचा वाडा आहे आणि स्वतःचं घर बांधण्यापेक्षा लोकांची घरं उभा करण्यात आनंद मानणाऱ्या संतोष देशमुखाला न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे। या महाराष्ट्रामध्ये इथून पुढं या अमानवीय पद्धतीनं, या अमानुष पद्धतीनं सर्वसामान्य माणसाचा सुद्धा असा हत्या झाली नाही पाहिजे। या पद्धतीने कायदा राबवण्याची गरज आहे। कधीच महाराष्ट्रात अशी घटना घडलेली नाही। अंतःकरण पिळवून टाकलं गेलं त्यांच्या आईंची आणि त्यांच्या मिसेसची भेट झाल्यानंतर। राज्यातल्या तमाम सरपंचांच्या वतीनं 9 जानेवारीला 1 महिना पूर्ण होतोय। महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायत आम्ही 1 दिवस बंद ठेवतोय आणि शासनाला आवाहन करतोय, संतोष मारेकरांना त्याच पद्धतीने शिक्षा द्या ज्या पद्धतीने त्यांचा छळ झाला। आमची दुसरी मागणी आहे की त्यांना भरीव आर्थिक मदत करा आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला शासकीय नोकरी द्या आणि याच गावात संतोष देशमुखनी स्वतःचा 15 वर्ष या गावाला दिली, समाजसेवेसाठी दिली, त्यांचं भव्य स्मारक या गावामध्ये उभा करा। आणि आम्ही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं, राज्यातल्या सरपंचांच्या वतीनं संतोष देशमुख कुटुंबाला घर बांधून देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामध्ये आम्ही सर्व सरपंच योगदान देणार आहे। या ठिकाणी आज माझ्याबरोबर आलेले बाळासाहेब देखणे आमच्या सरपंच परिषदेचे राज्य कार्यकारी सदस्य आणि 10,000 रुपयाचा चेक आणलाय। परंतु आम्ही असं ठरवलं ते घर बघितल्यानंतर ही आपली जबाबदारी, हा आपला बांधव आपल्यातून निवडून गेलाय। त्यांच्या आईंना, बहिणींना, मिसेसला आम्ही आश्वासित केले की आम्ही तुमचे भाऊ म्हणून राज्यातले सरपंच तुमच्या पाठीमागे उभा राहू आणि ह्या सरपंचांची मदत घेऊन प्रत्येक सरकार बनत असतं। त्यामुळे या मायबाप सरकारला विनंती आहे, परत महाराष्ट्रामध्ये एवढं धाडस कोणाचं झालं नाही पाहिजे। किती गरिबांचा गरीब माणूस असो, अशा प्रकारची हत्या करण्याचं धाडस कोणाचं झालं नाही पाहिजे। या पद्धतीनं या कायद्याची अंमलबजावणी व्हावी एवढी आपल्याला कळकळीची विनंती करतो। आणि या ठिकाणी आज आपण एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून इथं आला। ज्या दिवशी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, आम्हाला प्रवेश लवकर मिळाला कारण आम्ही 100-200 सरपंच होतो। शेवटी आम्हाला संध्याकाळी उशिरा असताना साहेबांची भेट झाली। साहेबांनी सगळं आमचं निवेदन वाचलं, तातडीने लगेच सांगितलं। मला लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या साहेबांचा फोन आला की तुमच्या विनंतीला मान देऊन 2 मंत्री महोदय येत आहेत आणि त्या कुटुंबाला मदत केली जाते। ह्या सगळ्या बाबी आज आर्थिक मदत करणं, त्यांना शासकीय नोकरी करणं, त्यांना संरक्षण देणं, ह्या बाबी आपण करू, हे आपलं कर्तव्य आहे। परंतु खरं कर्तव्य आपलं आहे या सगळ्या माणसांना, ज्यांचा याच्यामध्ये हात आहे, अशा सगळ्या प्रवृत्ती ठेचून काढल्याशिवाय महाराष्ट्र शांत होणार नाही। हे छत्रपतींचं राज्य आहे। या छत्रपतींच्या राज्यामध्ये लेकीबाईकर वाकडं बघणाऱ्यांचे हातपाय कलम केले जात होते, कडे लोट केला जात होता आणि याच छत्रपतीच्या राज्यामध्ये जर अशा प्रकारच्या हत्या होत असतील तर ते थांबलं पाहिजे। आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे हे दाखवून देण्याची इच्छाशक्ती या शासनाने दाखवावी एवढीच विनंती करतो। आणि राज्यातले सगळे सरपंच देशमुख कुटुंबाबरोबर अखंडपणे उभा राहतील अशी ग्वाही देतो। मंत्री महोदयांचे आभार मानतो। धन्यवाद। आज स्वर्गीय
संतोष भाऊ देशमुख यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट साहेब या ठिकाणी आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः शिरसाट साहेबांनी मुख्यमंत्र्यांशी या विषयावर 11 तारखेला चर्चा केली होती. ज्यावेळी सर्वांची मागणी होती की सुरुवातीला सीआयडी चौकशी व्हावी, त्यानंतर एसआयटी, त्यानंतर न्यायालयीन चौकशी, ह्या सर्व मागण्या पुढे आल्या. ह्या सर्व मागण्या शासनानं त्या सर्व चौकशा लावलेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी देशमुख कुटुंबियांना आधार देण्याचं काम माणुसकी म्हणून माणुसकी जपण्यासाठी नक्कीच शिरसाट साहेब या ठिकाणी आले. कुटुंबाला आधार देण्यासाठी ते या ठिकाणी आले. आज या कुटुंबाला साहेब खरंच एक सरपंच तर सगळेजण बोलतात, परंतु आता त्यांच्याबद्दल किती बोलावं तेवढे शब्द कमी पडतात, कारण माणूसच तसा होता. 15 वर्ष एका गावचा सरपंच राहण्यासाहेब आपल्याला पुढच्या निवडणुका लढवायचं म्हणलं कुठल्या तर 3 वेळेस सलग निवडून यायचं म्हणलं तर सोपं असतं, परंतु त्या ग्रामपंचायतचा सरपंच 3 वेळेस होणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि सगळं काही या गावातल्या लोकांसाठी त्यांनी केलं, स्वतःसाठी काहीच केलं. साधं घर पर्यंत साहेब गळतंय घर. हे काल परवा आमच्या पत्रकार बांधवांनी ह्या गोष्टी किती त्यांनी सांगितल्या. समाजासाठी झोपून देणारा माणूस, एक सर्वसामान्य घरात कोणाला आळे तुडे न म्हणणारा माणूस, कोणाला वाईट विचार शब्द न बोलणारा माणूस, अशा क्रूर पद्धतीने जेव्हा ह्याची हत्या केली होती त्यावेळेस ही प्रवृत्ती आता सर्वांनी मिळून ठेचली पाहिजे आणि ही ठेचायची वेळ आलेली आहे. नक्कीच आपण या ठिकाणी देशमुख कुटुंबियांना आपल्या वतीनं आश्वस्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो सर.